कोण भराडी, कोण येताडी, कोण इथे काय काढीन, कोण इथे मारवाडी. कसले वरण भात कशी बी खाऊन आम्हाला जागा सुद्धा नीट भेटत नव्हती. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. आम्ही निंदायला गेलो, शेताला गेलो कुणाच्या बी, तर पाणी द्या म्हणलं तर असे दुरून वाढायचे. त्या हाल्याला कापून आमच्या वाडवडिलाच्या गळ्यामध्ये ते अंतडे घालायचं. पहिला आम्हाला चांगला स्टेज भेटत नव्हता आणि मायक चांगले, लाऊडस्पीकर चांगलं राहत नव्हतं. त्याच्या मेलेल्या माणसाच्या खबरी सांगायच्या, हे सोडून दिलं. पायी पायी आम्ही डोक्यावर पेट्या घेऊन अर्धाल्या रात्री आम्ही त्या गावाला पोहोचायचे. त्या सामन्यातून बाबासाहेबाच्या विचाराचं हे देणे घेणं काय नाही. येसकर की करून सनी येसकराला भाकरवाडा म्हणून म्हणायचं. नव्हती ताजी तुझ्या कुळावर ताजी भाकर भाजी. नमस्कार मित्रांनो, ज्यांनी आपल्या डोक्यावर पेटी आणि ढोलकी घेऊन गावोगावी पायपीट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. दिवसा दगड फोडायचं आणि रात्रीच्या वेळी मात्र भीम जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावोगावी जाऊन प्रबोधनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी केली, असे एक ज्येष्ठ कलावंत आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये आहेत. लोककवी वामनदादा कर्डक यांना आदर्श स्थानी मानून ज्यांनी प्रवास सुरू केला आणि पॅन्थरच्या काळातील एक विद्रोही गायक आत्माराम साळवे यांच्यासोबत ज्यांनी काही काळ घालवला, असे ज्येष्ठ कलावंत आणि विशेषतः ज्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरला, असे एक भीमशाहीर तेजराव मुंजाजी भद्रे यांच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यांचा जो काळ होता तो कसा होता, त्यांच्या काळातील जीवनशैली कशी होती आणि आजचा बदललेला काळ कसा आहे, एकूणच त्यांच्या जीवनाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. माय बाबा तुम्हाला दोघांनाही जय भीम. तुम्ही दोघेही एक जुने कलावंत म्हणून आणि विशेषतः ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजामध्ये गाण्याच्या माध्यमातून पेरला, ते जुने कलावंत म्हणून या परिसरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये तुमचं नाव आहे. मला पहिलाच तुम्हाला प्रश्न बाबा विचारावा असं वाटतो की तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये कसे आलात, तुम्हाला याच्यामधली आवड निर्माण कशी झाली. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान आहे, तर तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीकडे सुद्धा कसे आलात, तुम्ही याच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं, काय सांगाल तुम्ही. जय भीम. मी तेजराव मुंजाजी भद्रे. मी राहणार मुळगावमध्ये शिरूर दबडे या गावचा मी असून, ज्यावेळेस बाबासाहेब 1956ला निघून गेले त्यावेळेस मी 9 वर्षाचा होतो. ज्याने मला शिकवलं ते आमचे नारायण बंधू. हे मृदंग वाजवत होते, तबला वाजवत होते, पेटी वाजवत होते. शास्त्रीय पद्धतीनं त्याने मास्टर ठेवून सनी शिक्षण घेत होते आणि पंढरपुरामध्ये त्याने त्या मृदंग वाजवण्यामध्ये त्या काळामध्ये पहिले आलेले होते. त्यांच्या माझ्या या बंधूपासून हे मी या संगीताच्या क्षेत्रात पडलो. तसाच वाढत वाढत मी पुढे आलो. मला दुसरं काही आवडत नव्हतं, फक्त बाबासाहेबाचे जे गाणे नवीन ज्या कवीनं गायकानं जे गात होते आणि ते आम्ही ऐकत होतो रेकॉर्डवर, आणि ते ऐकत असताना आम्ही ते गाणे आम्ही म्हणायला सुरुवात केली. आणि ते जरा चांगलं गाते, आवाज चांगला आहे, लय सुंदर आवाज आहे, असे मला समजे लाड करायचे आणि मला म्हणायला लावायचे. नारायण दादा मला शिकवत होते, मला ते पेटी वाजवायला शिकवत होते, आम्हाला तबला वाजवायला शिकवत होते. आणि त्या काळी आमचे बुद्धाचे लग्न म्हणून सनी संध्याकाळचे होते आणि त्या संध्याकाळच्या लग्नामध्ये गायन पार्ट्या या अशा राहायच्या. मग समन्यामध्ये मी गायक म्हणून सनी या इकडच्या एरियामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये मी सर्वांच्या ह्याच्यामध्ये तोंडात पडलेला आणि लोक मला तर हातातला फोड करत होते की हा मास्तर तेजराव मास्तर हे फार भारी चांगले आहेत, बोलण्याच्या बाबतीमध्ये, सांगण्याच्या बाबतीमध्ये, गाण्याच्या बाबतीमध्ये सारे चांगले आहेत आणि म्हणत होते. जय भीम. मी रेणुकाबाई तेजराव भद्रे यांच्यासोबत साथ केलेली आहे. आमचे मुलं बाळ छोटे छोटे होतो तो आम्ही लेकरं घेऊन, पेटी डोक्यावर घेऊन गावोगावी आम्ही फिरलेले आहोत. आम्हाला बाबासाहेबाचे गाणे आवडत होते, अशी तळमळ होती, पण आम्ही यांच्यासोबत सुद्धा आम्ही गाण्याला सुरुवात केलो. मला एवढं की लिहिणं वाचिता येत नव्हतं,
पण माझा आवाज बघून आम्ही जात्यावर असे दळताना गाणे म्हणत होतो. मी गाणे म्हणत असताना हिचा आवाज चांगला आहे म्हणून मला सोबत घेऊन आम्ही खेडोपाडी फिरलो. आणि आम्हाला ही बाई कशी आणि कशी गाय आली कशी नाही म्हणलं तरी बी आम्ही भिलो नाही. पण बाबासाहेबाचे आम्ही असे गावोगावीत आम्ही बाबासाहेबचे विचार कानावर टाकीत फिरलो. आम्ही सुद्धा त्याने मला शिकवलं आणि मी तशी पण याच्यासोबत तशीच गाणी म्हणत राहिलो बाबासाहेबांची. गुलाबाची लाली तसे गोड गाली, गुलाबाची लाली तसे गोड गाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, गुलाबाची लाली तसे गोड गाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. वावे गौतमाच्या तिलाचे हरण, वावे गौतमाच्या तिलाचे हरण, तसे स्वरूपाने मोहाचे चरण, तसे स्वरूपाने मोहाचे चरण, आली परंतु पदे लीन झाली, आली परंतु पदे लीन झाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, गुलाबाची लाली असे गौर गाली, गुलाबाची लाली कसे गौर गाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली, पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. बाबा, तुम्ही गावोगावी फिरून प्रबोधन केलात. त्या काळी प्रबोधन करत असताना, तुम्ही गाणे म्हणत असताना लोकांच्या प्रतिक्रिया कशा असायच्या? गावोगाव मी जात होतो आणि गावोगाव त्याने मला चिठ्ठी द्यायची की आमचं या दिवशी आमचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये तुम्हाला यावंच लागते. त्यावेळेस मला काम राहायचं. आम्ही दोघं भाऊ, माझ्यापेक्षा वडील, मी, आम्ही दगडी काम करत होते. दगड फोडायचं काम करतो. दगड फोडायचं? हा, वडरी म्हणतात त्याला. वडरी. ते वडरी सुटक्या घेऊन जे फोडत होते. तसं आम्ही ते धंदा शिकलेला होता आणि ते धंदा आम्ही कोणी फाडी, पेटी फाड, गचकोनी, हायडर, आडपट्ट्या, हे तळसऱ्या, गॅरेस्टर, छावण्या, हे असे मोठ्या मोठ्या दरोड्याचे काम. हे तुम्ही आता जे सांगितलं अडीच गायपट्ट्या, काय शब्द होते ते? नेमकं काय होतं नेमकं? ते नेमकं आडपट्ट्या म्हणजे अशी लांब त्या चिऱ्यामध्ये बसवायची, तिला आडपट्टी म्हणत होते. आणि जे गजकोना म्हणायचा, कोण्याला कोपऱ्याला आपण जे गजकोना म्हणून वापरायचा, ते असं 3 फुटाचा गजकोना. म्हणजे दगडामधले हे प्रकार आहेत, दगड फोडायचा, त्याला घडवायचं. म्हणजे ते घडवायचे आणि ते घडवून ते बांधकाम करायचे मिस्त्री लोक. पण आम्ही फोडणारे होत्या, वडरासारखे. आता मला वडरी भाषा येते, त्या वडरामध्ये राहून सनी आणि ते सर्व काय आम्ही जमायचं. पण त्या लोकांना जे खात होते ते मी खात नव्हतो आणि त्या लोकांना जे पित होते ते आम्ही ते पियाला मी बाटलंच नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत निर्व्यसनी आहात? निर्व्यसनी मी. कधीच तुम्ही दारू वगैरे पिली नाही? अजिबात मी हातात बाटली घेऊन बघितली नाही. ते पाहुणे माझ्यापाशी, धोंडे फोडणारे लोक माझ्यापाशी यायचे ना, मास्तर जातात नाही. पण बरेच लोक संगीत क्षेत्रामधले दारू पितात, व्यसनाच्या आहारी जातात. हा विचार तुम्हाला कधी आला नाही का? नाही नाही नाही.
मी नगाच बनत होतो ते. हा. हा. तर मला म्हणायचे ते लोक, काही जमते का तुम्हाला? तर मी त्याला वाटलंच नाही म्हणायचं. पण माझ्या गायनामधून मला एवढा जोश होता की लोक म्हणायचे की दारू पिल्या वगैरे असं कसं म्हणते असे म्हणायचे. पण आपल्याला माहित नव्हतं ना दारू, आम्हाला करायचंच नव्हतं ते. मी केलंच नाही. माझ्या भावानं माझ्या देखत आम्ही जे दोघांना कमाई केलेली ते फार उद्ध्वस्त केली पिण्यामध्ये. म्हणून मी त्यावर तयार झालो की दारू पिल्यानं काय होते, चांगलं होते काय नाही होते, हे समजा त्याचा आराखडा बघून आपण त्याला पिऊ. मग आश्यामधून जे संध्याकाळी कार्यक्रम करायचे, मग मला लोक म्हणायचे, ते माया म्हणायच्या म्हाताऱ्या कोण्या मायच्या पोटी जन्मलं, एवढा कसा म्हणते, एवढा कसा आवाज आहे का, हे कसा आहे, किती भारी म्हणाला, एवढ्या माणसाला लढवते, एवढ्या माणसाला हे बाबासाहेबांचे गुण वर्णन करून दाखवते, तर एवढा आमच्या पोटी जन्मून आम्हाला सांगतात असे म्हणत होते. मग त्यावर मला थोडी स्फूर्ती वाटायची आणि मग तसंच मध्ये वाटतात थोडी वाढत गेली. माय, तुम्हाला एक महत्वाचा मला प्रश्न विचारावा असा वाटतो, तुमच्या काळातली महिलांची परिस्थिती कशी होती? महिलांची परिस्थिती अशी होती की आम्ही निंदायला गेलो, शेताला गेलो कोणाच्या बी, तर पाणी द्या म्हणलं तर असे दुरून वाढायचे. मग जेवायला बसलं एवढं निंदायला जाऊन, तर जेवायला बसलं तर त्याने तितक्या दूर बसायचे, आम्ही अलीकड बसायचं तर यायचे, मग दुरून यायचे, असे वरून भाजी घ्या ग, भाजी घ्या हिंग म्हणायचे. आता घ्यायना म्हणायचं, मग ते आम्ही असं हात करून घ्यायचे, असं भाकर करून. कुठं धुवायला गेलं, कुठं काही गेलं, आमच्या जवळ यायचं नाही, आमच्या दूर दूर राहायच्या. शेताला गेलं बी तसंच पाणी वाढायचं. आजच्या ज्या महिला आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज एवढा बदल झालाय आजचा बाबासाहेबांच्या मुळे आज आम्ही स्टेजवर जातो, आज आम्ही आमच्या घरी येते आणि बामण राहो आणि कोमटी राहो आणि कोणता राहो आमच्या घरी येऊन चहा पितात, आम्ही देतो त्याला. पण तसं पहिलं नव्हतं. अगोदरच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये काही तुम्हाला बदल झालाय असं वाटतं? असं लय बदल आता झालेला आहे की का झालेला आहे तर बाबासाहेबाच्या न्यायाने बदल घडलेला आहे. म्हणून आम्हाला आता कुठे बी महिलांना मान सन्मान असे आमचे सत्कार आणि अध्यक्ष उपाध्यक्ष जयंतीमध्ये असं त्या महिलाला कोणी असं चांगलं नीट नजरेने बघत नव्हतं. तर आता स्टेजवर आम्ही जात आहोत. पण आम्हाला आता बाबासाहेबाचा स्वाभिमान आला म्हणून आम्ही बी कोणाला भीत नाही. अगोदर तुमच्या काळामध्ये शिक्षण सुद्धा नव्हतं? शिक्षण नव्हतं. आई लई चली भजन म्हणायला, बाबा बाबा बाया कुठं म्हणतात काय. आम्हाला अशीच भीती वाटत होती, कसं म्हणू की मग नंतरला आमचे मालक म्हणले की आमचे कारभारी, चला नागपूरला चल, तुला कितीतरी गाणी म्हणालेले, किती तर बाया किती गायलेले दाखवतो तू, मग कसं म्हणू म्हणाली. मग आम्ही नागपूरला गेलो. खरंच तिथे एक बाया सगळ्या स्टेजवर आणि कुठेही असे गाणे म्हणाले. मग आम्ही त्याचं पाहून आम्ही धीट झालो. मग आम्ही गाण्याला सुरुवात केली. बाबा, एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावा असं वाटतो, त्यावेळेसचे गाणे तुमच्या काळातले आणि आजचे गाणे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतोय का? त्यावेळेसच्या गाण्याला आणि आजच्या गाण्याला जमीन आसमानचा फरक आहे. मी एक तुम्हाला त्यावेळेस हे गाणं म्हणून दाखवतो. त्यावेळेस हे गाणे जे होते ते गाणे जास्ती वामनदादाचे गाणे म्हणायचे आणि त्या काळामध्ये वामनदादाचे गाणे चालायचे. आणि एक वामनदादाचं गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ते गाणं असं आहे, कोण भराडी कोण घेताडी, कोण भराडी कोण घेताडी, कोण इथे काही काडी रे, कोण इथे मारवाडी आता, कोण इथे मारवाडी रे, कोण इथे मारवाडी आता, कोण इथे मारवाडी रे, कोण इथे मारवाडी आता, कोण इथे मारवाडी, कोण भराडी कोण घेताडी, कोण भराडी कोण घेताडी, कोण इथे काही काडी रे, अरे कोण इथे मारवाडी आता, कोण इथे मारवाडी, कोण इथे मारवाडी आता, कोण इथे मारवाडी.
पुण्या दिशेने आली सांगा, वा. पुण्या दिशेने आली सांगा, पुण्या जातीची टोळी रे. कोण कुणाच्या होळीवरती अन भाजीत आले पोळी रे. कोण कुणाच्या संसाराला, कोण कुणाच्या संसाराला लावित आले काळी रे. अरे कोण इथे मारवाडी, आता कोण इथे काही काढी रे. कोण इथे मारवाडी, आता कोण इथे काही काढी रे. कोण इथे मारवाडी, आता कोण इथे काही काढी. कोण काय काढी, कोण घिचाडी, कोण इथे मारवाडी रे. आम्ही समजे माणसं, मानवाची जात हे एकच होती. कोण भराडी, कोण घिचाडी, कोण इथे काय काढी, कोण इथे मारवाडी. बाबा, तुमच्या काळामध्ये त्यावेळेस जातीवादाची भावना असेल, शिक्षण कमी होतं लोकांमध्ये, आणि शिक्षण कमी असल्यामुळं बऱ्यापैकी समाजामध्ये अंधश्रद्धा होती. मग अशा काळामध्ये तुम्ही तुमच्या गाण्याच्या माध्यमातून अशा गोष्टीवर कशा पद्धतीने प्रहार केला तुम्ही? बघा, आमच्या ज्या काळामध्ये जी अंधश्रद्धा होती, आमच्यावर काही दडपण होत्या, काही गुलामगिरीच्या, हे आम्हाला बाबासाहेबाचं गीत बनवू द्यायचे नाही. बाबासाहेबाचं कोणते काय असं ते आम्हाला घेऊ द्यायचं नाही. आमच्यावर धाडस करायचे, आमच्यावर काहीतरी बर्डन आणायचं की कुठला बाबासाहेब आहे, कोणता बाबासाहेब आहे, ते कोण येणार आहे, गाणार कोण आहे, ते कोण आहे, ते असे हे जातीवादी लोक म्हणत होते. आणि त्या लोकांना बरं वाटायचं नाही. कारण का की आंबेडकरचे जे त्यांना आंबेडकर म्हणत होते, आंबेडकरचे जे गाणे म्हणतात ते काय, त्या आंबेडकर काय देव आहे का, ते काय आहे असं म्हणून ते लोक अड घालायची. आणि या लोकांना म्हणायचं तुम्ही भीमजयंती कशी करत्या बघत्या, आणि तुमची भीमजयंती जर ज्या जागी तुम्ही केल्या त्या भीमजयंतीवर आम्ही ताट घालतो तुमच्या, आणि तुमचा कार्यक्रम विस्कळीत करू. तुम्ही कसं करता करा. त्या तिथल्या लोकांना असं ते हिंदू समाजाचे लोक, आणि तुम्हाला काय करायचं आंबेडकरचं हे, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला गावात राहायचं नाही का, असे आम्हाला म्हणत होते. मग काही लोक म्हणायचे की मला मास्तर आणि हे लोक आम्हाला असे म्हणाले. मग मी म्हणायचं तुम्ही काहीच व्यायचं नाही, दगड जरी आपल्यावर पडले तर व्यायचं नाही. असं भिल्यावर तर आपल्याला मग ते दबन ठेवतील. मग एकही गाणं त्या वेळेत चांगलं होऊ दिलं नाही. तर एवढं आमच्यावर एक चिडत होते ते की आम्हाला कुठे उद्यानच खाऊ काही म्हणत होते. आता कुण्या वाट्यानं जातील सकाळ म्हणत होते मला, त्यांना जाईल कुण्या वाट्यानं. तुम्हाला कधी भीती वाटली नाही का आपण जिवंत मारले जाऊ? आम्हाला भीती सोडून सनीत काहीच नाही. आम्ही भीतच नव्हतो, आम्ही मरण्याच्या तयारीत होतो. नावा मरायचं तर बाबासाहेबांच्या नावानं म्हणायचं. आम्ही 7 जण होतो, 7 जण म्हणून आम्ही कोणीच घेत नव्हतो. आम्हाला भीतीच नव्हती. पुण्या टायमाला जायचं, कंपाई जायचं, रात्री 12 वाजता जायचं. त्यावेळेस कार्यक्रमामध्ये भीमजयंतीमध्ये खेड्यापाड्यामध्ये असे जवळपासच्या लोकांना 10-5 खेड्याचे लोक त्या गावाला यायचे, त्या गावचे त्या गावाला जायचे, गावगावचे येऊन त्यांनी एका गावाला गोळका व्हायचा आणि ते भीमजयंतीचा कार्यक्रम चांगला करायचे. समजे मिळून सनी करायचं. असं काळ होता तेव्हा. मग आम्ही ते अंधश्रद्धा ते मानायचे नाही. मग ते लक्ष्मीचे सण व्हायचे, ते त्या हाल्याला कापून आमच्या वाडवडिलाच्या गळ्यामध्ये ते अंतडे घालायचं, गावाच्या भोवताल त्याला फिरायला व्हायचं. हे आम्हाला मान्य नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही बंद करायला सुरुवात केलो. आमच्यावर पुन्हा त्यानं आमच्यावर मारामारी केली. तुम्ही कसं काय करणार, तुम्ही गावातच कसं राहत्या, तुम्ही कसंच आमच्या इथं या गावामध्ये राहणंच तुमचं कसं होतं ते बघत्या. आम्हाला निघायला बोलवायचे नाही, आम्हाला दुकानावर येऊ द्यायचे नाही, काही देत नव्हते आम्हाला. आम्ही अशा प्रकारे तेव्हा अंधश्रद्धा ही त्या वादळामधून आम्ही अंधश्रद्धा सोडून दिली आणि ते गावक्या सोडून दिल्या.
ते मारक्या सोडून दिल्या, जे खंदायचं सोडून दिलं, त्याच्या मेलेल्या माणसाच्या खबरी सांगायच्या हे सोडून दिलं. आता हे बाबासाहेबाचं आम्ही गाणे सुरू झाले होते आणि ते ऐकून सनी आम्ही हेच प्रचार सुरू केला की गावक्या करायच्या नाही, ढोरं मेलेले वडायचे नाही, ढोरं सडत पडलेले त्याच्या दारातून ओढायचे नाही. तर आम्ही ते सोडून दिलं. त्यानंतर आम्हाला थोडा जातीवाद झाला, नंतर मी आम्ही जातीवादाला भिलं नाही, आम्ही सोडून दिलं. माय, तुम्हाला एक महत्वाचा मला प्रश्न विचारा असा वाटतो. तुमचा अगोदरचा काळ खरंच डेंजरस होता, तुमच्या बोलण्यावरून मला कळलं. पण आज तुमची नात एक डॉक्टर झाली, डॉक्टर होत आहे, याच्यामुळे तुम्हाला आता कसं वाटतंय? आता आम्हाला वाटते आम्ही आमच्या कष्टामधून, आमच्या मेहनतीमधून, आम्ही छोटे छोटे लेकरं बाळ घेऊन आम्ही बाबासाहेबाचे गाणे म्हणलो. आता आम्ही सगळे आमचे लेकरं घडविलो, आमचे लेकरं मोठे झाले, शिक्षण शिकले. पण आमची आता नात डॉक्टरकीचा कोर्स संपला, आता एक नोकरीवाली झाली, लेकरं आणि इंजिनियरचे कोर्स करू लागले. आमचं हळूहळू घर आमचं सुद्धा इंजिनियर होत आहे, नातू सुद्धा इंजिनियर होत आहे. मग हे सगळं परिवर्तन तुम्हाला वाटतं कशामुळे झालेलं असेल? आमचं परिवर्तन आम्ही असं काहीतरी बाबासाहेबांचे हे सगळे मेहनत इळभर काम करायचे, संध्याकाळी गायन करायला जायचे, आम्हाला पायी पायी जायचे. पण आम्हाला बाबासाहेबांनी एवढे कष्ट घेतल्यामुळं आम्हाला बी इळभर काम करून रात्रभर गावं, सकाळचे 8 वाजेतोर आम्ही असेच गात राहिल्या. आम्ही जेवणाला बघल्या नाही, आम्ही चांगलं बघल्या नाही, आम्ही वेगळं बघल्या नाही. तसंही बाबासाहेबाच्या जयंतीत कसले वरण भात कसे बी खाऊन आम्हाला जागा सुद्धा नीट भेटत नव्हती, आम्हाला गाडी भेटत नव्हती. आम्ही गाडीची वाट बघत उन्हात तानात असेच झोपी जावं, असेच डोळे लावा आणि पुन्हा त्या संध्याकाळात त्या गावात जाऊन असेच आम्ही बाबासाहेबचे कार्य करीत. बाबा, तुमच्या काळामध्ये वामन दादाची गाणी म्हणलं की सगळ्यांना आवडायची. तसं एखादं गाणं तुमच्याकडे आहे का वामन दादा? आता वामन दादाचे गाणे आहेत. त्या काळामध्ये आम्ही काय करत होतो, आमच्या दुर्डीमध्ये जे आम्ही भाकरी मागायला गेलं ते बारी असायची. आजची एकाची झाली की उद्याची एकाची बारी अशी असे. भाकरी कशामुळे मागायची? भाकरी मग ते भाकरी मागायचं. कशामुळे मागायचं? भाकरी आम्हाला खायसाठी. आता म्हणजे ते गावकी करायची की मार बनून गावकी करायची. गावामध्ये त्या खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 4 माणसं माराचे निवडायचे आणि ते 4 माणसं ते गावकी करायचे. मग त्याने दिलेले कुठं तर भुसाऱ्याचं ते भुसकट आणायचं, पेंड्या बनवून सनी दिलेल्या ते जमा करून सनी त्याच्यात काही 12-12, 10-10 पाहिल्या ज्वारी आलेले ते कळ करायचे, माती बिकाई ज्वारी. असे जे काही होते ते तशा प्रकारे मग ते गावामध्ये जायचे. आमचे मायबाप ते कुटका येसकरकी करून सनी येसकराला भाकरवाडा म्हणून म्हणायचं. मग ते कुटके कोणते तरी महाराला द्यायचे, वाळे करत कुटके ठेवलेले ते द्यायचे, त्या दुर्डीमध्ये टाकायचं. मग ते आम्हाला आणायचे, मऊ आम्हाला ठेवायचे लेकरायला आणि आपण द्यायचे त्यांनी वाळे करत ते चगळायचे. आणि तशाच प्रकारे एक वामनदादाने एक तसंच गाणं लिहिलं की ही आमची परिस्थिती काय आहे म्हणून सगळे गाणं लिहिलं. भीम प्रतापे तुटून पडल्या, भीम प्रतापे तुटून पडल्या, गुलामगिरीच्या त्या वेड्या, वळख भीमाला वेड्या, आता वळख भीमाला वेड्या, वळख भीमाला वेड्या, आता वळख भीमाला वेड्या, भीमाला वेड्या, आता वळख भीमाला वेड्या. गावामधले शिळे खरकटे, गावामधले शिळे खरकटे, अनंत होती आधी, अनंत होती आधी, नव्हती ताजी तुझ्या कुळावर आणि ताजी भाकर भाजी. गावकऱ्याच्या अधीन होत्या, गावकऱ्याच्या अधीन होत्या, अरे तुझ्या कुळाच्या ह्या नाड्या, वळख भीमाला वेड्या, तूर्य वळख भीमाला वेड्या, वळख भीमाला वेड्या, तूर्य वळख भीमाला वेड्या, वळख भीमाला वेड्या, आता वळख भीमाला वेड्या. भीम प्रतापे तुटून पडल्या,
भीम प्रतापे तुटून पडल्या अहो गुलामगिरी त्या बेड्या अन वळख भीमाला वेड्या आता वळख भीमाला वेड्या वळख भीमाला वेड्या आता वळख भीमाला वेड्या वळख भीमाला वेड्या आता वळख भीमाला वेड्या. माय ज्यावेळेस जयंती म्हणलं की जयंतीचा काळ जवळजवळ 1 महिना चालतं, 1 महिना काळ चालतो, त्यावेळेस तुम्हाला झोप महत्वाची असते. रात्रभर कार्यक्रम केल्यानंतर तुम्ही झोप कशी घ्यायची? आम्ही रात्रभर झोप आम्हाला कसलीच यायची नाही. आम्ही गाणे म्हणायचे, आमच्या डोक्यामध्ये तेच खेळत होतं की बाबासाहेबाचे गाणे. आता आम्हाला उद्या कार्यक्रम आहे, जरी मायक खराब जरी असलं, पहिला आम्हाला चांगला स्टेज भेटत नव्हता आणि मायक चांगले लाऊडस्पीकर चांगलं राहत नव्हतं, पण तशा अवस्थेमध्ये आम्ही रात्रभर गायाचे 2 लेकरं घेऊन असे आम्ही गायन, ह्याच्यामधूनच आम्ही झालो मोठे. आम्ही या बाबासाहेबाच्याच गाण्यामुळे आम्ही हळूहळू आम्ही सुधारलो. आणि तुमची झोप? आमची झोप तशीच राहायची ना, अजून सकाळ जाऊन तसेच काम करायचे ना, अजून संध्याकाळी जाऊन तसेच गायचे. झोप नाही ना, काहीच नाही. दुसऱ्या गावाला जाते वेळेस बऱ्याच वेळेस छोटे छोटे गावं असतात, गाड्या नसायच्या, त्यावेळेस तुम्ही काय करायचं? त्या पाठीवर उगा डोळे लावून बसायचे. गाडी आणली म्हणलं की ते पेटी लोटून द्यायचे, फेका हातात घेऊन निघाल्या म्हणायचे, पेट्या का दोषक्यावर निघाले म्हणायचे, हे पेटी काढ म्हणायचे, ते पेटी खटकुण्या दुसऱ्याला लागायची. तसंच आम्ही पेट्या घेऊन प्रवास करत करत नुसत्या दाटीमध्ये घामा गरज उन्हा तानं आम्हाला सावली भेटली नाही, आम्हाला चांगलं घर भेटलं नाही, कुठं झोपायला आराम भेटलं नाही. हे सगळेजण तसेच माझे लेकरं पडावं आणि मी त्याचे कपडे धुवून वाळू घालून मला झोप म्हणून नाही. झाडाला कधी झोपायचे, कुठं पाठीवर झोपायचे, गाडी भेटणार गेली, केदोळच्या केदोळ गाडी यायची नाही. ते गाडी येजेपर्यंत आमचे डोळे आली गाडी म्हणलं की आम्ही तसेच डोळे उघडायचे आणि तसं दाटणीमध्ये बसलो. असाच प्रवास करत आम्ही असे वाढलो. पायी पायी आम्ही डोक्यावर पेट्या घेऊन अर्ध्याल्या रात्री आम्ही त्या गावाला पोहोचायचे. समजा एखाद्या गावाला गाडीच नाही, ऑटो जात नाही, तर त्यावेळेस पायी जायचे. पायी जायचं? हो, काही आळस वाटायचा नाही आम्हाला. डोळ्यात झोप पायी पायी जायचे. गेल्या गेल्या जेवण बी भेटायचं नाही, ते मिरवणुकीला जायचे. तसेच आम्ही असे डोळे लाईत, कुण्या वळचणीला, कुण्या सावलीला, कुण्या मैदान बघून बसायचे. पुन्हा ते लोक मिरवणूक फिरून आल्या पारी मग आमची काहीतरी व्यवस्था लावायची ते लोक. पण तुम्हाला जेवण चांगलं भेटायचं तर कुठं तसेच उपाशी लेकर आमचे वाजवायचे, तसेच आम्ही गायाचे. मग आपलं कोणी सैरा धायरा कोणी असलं तर त्यानं मिरचू भाकर का होईना, काय का होईना त्यावेळी करून दिलं तर तेच आम्हाला आवडायचं, तेच खायचं. आम्ही असाच प्रवास करीत गेलो आम्ही. एवढा तुमचा कठीण काळ असताना सुद्धा तुम्ही एवढं कठीण काळ भोगला आणि त्याच्यावर मात केलात. आज तुमचा मुलगा रविराज भद्रे, दर्शकांना मला सांगावंसं वाटतं, हे जे आहे ते महाराष्ट्राचे ख्यातनाम भीमशाहीर रविराज भद्रे, गायक रविराज भद्रे यांचे हे आई वडील आहेत. माय मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुमचा एवढा भयानक काळ असताना सुद्धा आज तुमचा मुलगा संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठा गायक म्हणून गाजतो आणि जिकडे तिकडे कार्यक्रम करतो. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं बघून? आता आम्हाला त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही एवढे मेहनत केल्या, आम्ही एवढे कष्ट लावल्या, आम्ही एवढं झिजल्या, आम्ही झोप डोळ्याला घेतली नाही, आम्ही लेकरं घडविल्या. पण तेच लेकरावर आमचा स्वभाव पडला. तेच लेकरं आमचे वाढत 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 मोठे झाले. आता आमच्या लेकरांना आता गाडीनं फिरतो. मुंबई हे मोठे मोठे जे शहर आहेत, आम्ही खेडो तरी फिरले, पण आमचे लेकरं आता मुंबई, दिल्ली, गोंदिया असे औसा असे कार्यक्रम, महाड, बाबासाहेबाचं गाव, आंबेवडेला गेल्या, आम्ही महाडला गेल्या आणि आम्ही असे गावं मोठे मोठे आमच्या मुलासोबत सुद्धा आम्ही बघायसाठी गेल्या. आमचं भलं झालं की बाबासाहेबाच्या पुण्यानं आमचं काय वाईट झालं नाही. आम्ही त्रास काढलो तसे आमच्या लेकराला सुख भेटलं. माय खूप चांगलं वाटलं हे सगळं तुमचं ऐकून. आजच्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? आत्ताच्या महिला फक्त देखावा दिसतेत आणि बाबासाहेबाचे एक स्टेजवर असते तरच हे ध्यानात घेतेत. हे झालं की पुन्हा विसरून जातेत. पण आम्ही कसल्याही लुगड्यावर, कसल्याही साडीवर, कसल्याही कपड्यावर बाबासाहेबाचे गुणगान गायलो. आता तुम्हाला हे तुमच्या दैवानं बाबासाहेबाच्या पुण्याईनं ही तुम्हाला सगळं साड्या अशा कपाट भरू भरू, पहिले एक एक लुगडं एक एक झंपल आम्ही दिवस कटिवल्या.
पण तुम्हाला ते काही माहित नव्हतं, तरी आम्ही बाबासाहेबांचे कार्यक्रम जन्मभर केल्या आणि आमच्या मुलाबाळालाही शिकविल्या. आणि आत्ताच्या आमचा काळ त्याला माहीत नाही, त्याला ताप माहीत नाही, त्याला खाणवंगळ माहीत नाही, त्याला रानवंगळ माहीत नाही, त्याला रानातलं काम माहीत नाही. आता ते नोकरीवाल्याच्या बाया, ते चांगल्या घरच्या बाया, त्याला ते कुणामुळं झाल्या काय नाही, त्याला कोण्या गोष्टीचा विचार नाही. पण जेवढा आम्ही अडाणी असून आम्ही एवढे कार्यक्रम करून ते आमच्या डोक्यात विचार जन्मभर आमच्या खेळते तसा त्याला नाही. कारण का त्याला पैशाची कमी नाही, त्याच्या घरी कमी नाही. पण आम्हाला कमी होतं पहिल्याचे दिवस आम्हाला आठवतात, पण आम्हाला आता कमी नाही. आम्ही त्याच्या नोकरीवाल्याहून आम्ही बेवरी तसे आमची तिसरी पिढी हे ह्याच बाबासाहेबाच्या आणि ह्याच गाण्यामध्ये याच कार्यक्रमामध्ये आता सुद्धा चालू आहे. म्हणजे तुमची तिसरी पिढी चालू आहे? तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी आमची. आम्ही दोघं केलो, आमचे लेकरं केले, आमचे नातू आणि पंतू तेच व्हायले. आम्ही हे विसरल्या नाही. आम्ही डॉक्टर बी घडविल्या, नोकर चाकर बी घडविल्या, पण लेकरं बी घडविल्या, पण हे बाबासाहेबाच्या कार्याला धरूनच आम्ही घडवला. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, मोठे व्हा, किती मोठे व्हा, पण आताच्या बायानं ही बाबासाहेबाला विसरू नये. का विसरू नये? बाबासाहेबांनी एवढं रमाबाईचा तेवढा त्रास होऊन, तेवढे त्याचे लेकरं बाळ मरून आपल्या सगळ्या जनतेसाठी एवढे कष्ट मेहनत घेऊन त्या आताच्या बायानं बाबासाहेबाचा का विसरू नये बाबासाहेबाला, की असेच कार्य करीत सगळ्यांना जावावं असं आमचं म्हणणं आहे. बाबा, एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो. आज गाण्यामधून बऱ्याच वेळेस मुकाबले पाहायला मिळतात. या मुकाबल्यामधून बऱ्याचदा स्वतःवरच काहीतरी टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप केले जातात गाण्याच्या माध्यमातून. मग बाबासाहेबाचा तो मूळ जो विचार आहे बाबासाहेबांचा, तो मूळ विचारच कुठंतरी मुकाबल्याच्या माध्यमातून सांगितला जात नाही, दुसरंच काहीतरी चालू आहे असं तुम्हाला वाटतं का? बाबासाहेबाला तिथं समोर ठेवून एवढे मोठे पुतळे उभा राहून आणि त्या जागेवर सामने तयार करतात, सामने म्हणतात. मग त्या बायाला वा नाही नाही तसलं बोलतात, ते बाई ह्याला नाही नाही तसलं बोलते. तिथं बाबासाहेबाचं तिथं अजिबातच नाव नाही. त्या सामन्यातून बाबासाहेबाच्या विचाराचं हे देणं घेणं काय नाही. फक्त त्यानं त्या लोकांनं हे सामना ठेवलेला आणि ह्या लोकांनं त्या कवी असेल, गायक असेल आणि ती गायक असेल, गायिका असेल, तिने हुशार असेल, पण तिनं स्वतः म्हणणार की आम्ही सामने करू शकत नाही. तो गायक म्हणणार की आम्ही सामने करू शकत नाही. कारण काय की ह्या लोकांना पैशाचं देणे घेणं, त्याचे पैसे आले बस झाले. तिथं बाबासाहेबाच्या परिवर्तनाचं असल नसल हे या लोकांना काय देणं. आणि मूळ येतं मेन असं आहे की सामना जो आहे, सामना करण्याची पद्धत आहे, ते मोडायला त्या गायकानं, त्या गायकीनं ते मोडलीच पाहिजे. आम्ही सामना करू शकत नाही, आम्ही सामन्याला तिथे येऊ शकत नाही तुमच्या कार्यक्रमात, हे प्रत्येकानं म्हणलं पाहिजे. मग जयंती मंडळ जे सामने ठेवतात त्या जयंती मंडळाला तुम्हाला काय सांगायचं? आता जयंती मंडळामध्ये आम्हाला एक असं आढळून आलं की एक तुमच्यासारखे क्लासवन अधिकारी असणारे काही 2-4 त्यामध्ये असतात आणि त्याने समध्यापेक्षा जास्तीत जास्त पैसा देतात जयंतीसाठी. जयंतीचे जे लोक जे कमिटी आहे त्या कमिटीवाल्याला त्या लोकांना हे माझ्याकडून एवढे पैसे घ्यावा आणि म्हणून ते चांगलं करतील म्हणून ते म्हणतात. पण असे प्रश्न असे बक्कळ आले की आम्ही पैसे हे बाबासाहेबाच्या विचारासाठी तुम्हाला एवढे पैसे आम्ही दिले, तुम्हाला पैसे द्या आम्ही दिले, ते हेच करण्यासाठी दिले का? बरोबर आहे. तुम्हाला कोण सामना करा म्हणलं, आम्ही तुम्हाला सामने ठेवा म्हणले, तुम्ही काय करताल म्हणता? असं अजिबात कुठे कुठे त्या कार्यामध्ये ते सामने बंद करून टाकून येते. आणि बंद केल्या त्यानंतर पब्लिक म्हणायला सुरू केली की आम्ही सामन्यासाठीच आम्ही हे कार्यक्रम ठेवले. म्हणजे पब्लिकला पण एक वेळ लागले सामन्यात. वेळ हे पब्लिकला लागलं आणि हे वेळ जे लावलं सामन्यात गायकानं लावलं आणि या गायकीनं लावलं. तर ते विचारले कलासून अधिकारी की हे तुम्ही कयामुळं करता? तर ते म्हणले की बाबा माणसाच्या करमणुकीसाठी. मग त्या करमणुकीसाठी बाबासाहेबांचं तिथं काहीच नाही. बाबासाहेब तसेच उभा आहे. माय आणि बाबा, तुम्ही या मुलाखतीमध्ये
तुमच्या काळातली जी माहिती सांगितली ते सगळं बघून खरंच मन पिळवटून आलं की किती अवघड काळ होता अगोदरचा, आणि तो एवढा अवघड काळ तुम्ही जगलात. आणि खरंच तुम्ही, मला तर वाटतं की आजची जी मुलं आहेत सहन करू शकत नाहीत एवढं, आणि आजच्या मुलांना हे सगळं माहीत सुद्धा नाही. पण आजची जी परिस्थिती आहे ती उगीच अशी निर्माण झालेली नाही. खूप त्रास सहन केलेला आहे आपल्या पूर्वजांनी, आणि त्रासातून कष्टातून आज जे काही वैभव तयार झालेलं आहे, मिळालेलं आहे, याच्या मागे सगळी आपली मेहनत आहे. बाबासाहेबांचे जे हक्काधिकार आहेत, बाबासाहेबांचा लढा सुद्धा याच्या मागे आहे. तुम्ही खूप समर्पक आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या काळातली या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितली. आपण आपला वेळ काढलात आणि या चॅनलला आपली मुलाखत दिलात, त्याबद्दल मी या चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी सदिच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम, जय भीम. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा या चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओ. नमस्कार.